सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय हॅलो आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, लोकप्रिय आमदार दिलीपराव मोहिते, सुरेखाताई मोहिते, आमदार राजेश विटेकर, आमदार प्रदीप, अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर, सुरेश गुले, सुरेश चव्हाण, लतीफ तांबोळी, कैलास सांबोर, कैलास लिंबोरे, वैभव, निर्मलाताई पानसरे, अनिल राक्षे, अरुण चांबारे, डीडी भोसले, शांताराम बापू चव्हाण, शांताराम सोनवणे, विठ्ठल वनगरे, सुरेश शिंदे, विलास कातोरे, विनायक घुमटकर, नवनाथ होले, बाळशे ठाकूर, अशोक राक्षे, कमलताई कड, विनोद टोपे, रणजित गाडे, संध्याताई जाधव, जीवन सोनवणे, राहुल नायकवाडी, सर्व उपस्थित आमचे हनुमान कड, महेंद्र गोरे, जयसिंग भोगाडे, जयसिंग दरेकर, प्रकाश कुराडे, रामशेठ गोरे, सुभाष होले, कांचनताई डमाले, चंद्रकांत तिकोले, दिनेश मोहिते, वैभव घुमटकर, राजाराम लोखंडे, मोमीन काझी, अनेक कार्यकर्ते आहेत. वेळ पण बराच झालेला आहे, आम्हाला पुढच्या एका मीटिंगला जायचंय. उपस्थित असणारे सर्व मान्यवर, माझ्या खेड राजूरनगर परिसरातून आलेल्या माझ्या माय माऊली, माझ्या भगिनी, माझ्या मुली, तसंच उपस्थित असणारे माझे बांधव, पत्रकार मित्र, प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या तरुण मित्रांनो, पहिल्यांदाच मी सर्वांचं इथं मोठ्या संख्येने माझ्या माय माऊली आल्यात, माझ्या महिला आलेल्या आहेत, त्यांचं आणि माझ्या बांधवांचं मनापासून स्वागत करतो. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी, सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही दौरा काढलेला आहे. दौऱ्यामागचा उद्देश हाच आहे की अर्थसंकल्प सादर करत असताना राज्य सरकारच्या वतीनं आम्ही ज्या योजना आमच्या मायमाऊलींना दिल्यात, माझ्या बांधवांना दिल्यात, माझ्या युवतींना दिल्यात, त्याबद्दल त्यांना माहिती झाली पाहिजे, त्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे, त्या लाभातनं त्यांना बळ मिळालं पाहिजे, त्यांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा त्या सक्षम झाल्या पाहिजेत, त्या सबल झाल्या पाहिजेत, ही त्याच्या पाठीमागची आमची भूमिका आहे. आज राजगुरुनगर ही भूमी क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जन्मभूमी. इथल्या मातीच्या कणाकणात शौर्य, बलिदान आणि पराक्रम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या करता या महान विभूतींनी किती मोठं योगदान दिलेलं आहे ते भारत देश कधी विसरू शकणार नाही. हुतात्मा राजगुरू यांचं देशभक्तीचं क्रांतिकारी विचार आणि शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेने आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. अनेक गोष्टी आम्ही करतोय. आता प्रास्ताविकामध्ये कैलासने काही सांगितलं, आता आमदार साहेबांनी काही सांगितलं. मी आपल्याला सांगतो की आम्ही जी माझी लाडकी बहीण योजना आणली, आज बालेवाडीमध्ये मुख्यमंत्री, मी आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण तिथं राज्याचा कार्यक्रम करतोय. त्यावेळेस संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या जिल्ह्यात तिथं महिला लोकप्रतिनिधी, पालकमंत्री थांबून तो कार्यक्रम होणार आहे. आज इथं महिला आल्या, परंतु मोठ्या संख्येने काही महिला त्या बालेवाडीला पण गेलेल्या आहेत. आत्ताच मला प्रांत मामलेदार सांगत होते की दादा, आम्ही 13च्या 13 तालुक्यातनं मोठ्या प्रमाणावर महिलांनी यावं अशा पद्धतीनं आव्हान केलं आणि त्याच्यामध्ये आमच्या खेड तालुक्यातल्या पण भगिनी वर्ग तिकडे गेलाय. माझा तालुका आदिवासी मध्ये मोडतो, माझा तालुका इंडस्ट्रीमध्ये मोडतो, बागायती मोडतो. अशा पद्धतीनं आपल्या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीचा उल्लेख आमच्या दिलीप मोहिते पाटील साहेबांनी केला. खेडकरांनो, मला पण खंत आहे. मी पण अनेक वर्ष तुमच्या सर्वांच्या करता, आपल्या जिल्ह्याच्या करता, आपल्या राज्याच्या करता अतोनात जेवढं काही काम करता येईल, कष्ट घेता येईल ते घेण्याचा मी प्रयत्न करतो.
विकास करण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या मागासवर्गीय आणि आदिवासी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण विरोधकांनी तयार केलं। त्यांनी काय केलं की भारताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ही लोक आल्यानंतर बदलणार। संविधानाचा आम्ही आदर करतो, संविधानाच्या पद्धतीनं भारत देश पुढे चाललाय आणि मी अनेकदा सांगितलं की बाबांनो, बाबासाहेबांचं संविधान इतकं उत्तम आहे, इतकं नंबर 1 आहे की ते बदलण्याचा कुणी देखील विचार करू शकत नाही। कुणी मायेचा लाल हे संविधानाला धक्का लावू शकत नाही। एवढं मी तुम्हाला सांगतोय, आज पण सांगतोय। उलट काही माझ्या मागासवर्गीयांना वाटलं की बाबा हे संविधान बदलतील, आपलं आरक्षण जाईल, आपल्या संधी जातील, आपल्याला त्या ठिकाणी पुढे त्याचा फायदा होणार नाही। काही माझ्या आदिवासी समाजामध्ये पण तो मेसेज गेला की मागासवर्गीयांचं आरक्षण बदललं तर आपलं आदिवासीचं बदलतील, आपल्या नोकऱ्या मिळणाऱ्या जातील, शिक्षणाच्या सुविधा आपल्या जातील। आज आता तुम्ही एवढे जण आहेत, हे सगळं महाराष्ट्रात लाईव्ह होत आहे। मी आपल्या मार्फत माय माऊलींनो, उद्याच्या काळामध्ये काही आपण घाबरू नका। मी शब्दाचा पक्का आहे, हा अजितदादाचा वादा आहे। मी वादा तुम्हाला करतो, काही झालं तरी माझ्या आदिवासी समाजाच्या सोबत आम्ही आहोत। आदिवासी समाजाला कुठेही धक्का लागला जाणार नाही। उलट त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, त्यांच्या दारापर्यंत योजना पोहोचवण्याच्या करता, त्यांचं भलं करण्याच्या करता, त्यांच्या करता घरकुलाचा कार्यक्रम राबवायचा, त्याचबरोबर माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता आम्ही करणार आहोत, आम्ही करतोय। तुम्ही काळजी करू नका, खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका। जसं त्यांना असं वाटलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण काही फसवेगिरी करायला यशस्वी झालो, तसंच आता काहीतरी होईल का? माणूस सारखा सारखा चुकत नसतो, सारखा सारखा फसत नसतो। आणि म्हणून या सभेच्या निमित्तानं माझ्या खेडकरांना, माझ्या खेडच्या जनतेला, माझ्या राजगुरूच्या जनतेला मी आव्हान करीन की आपण असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका। ही राज्याची निवडणूक आहे, केंद्राची निवडणूक झाली। उलट तिथं पंतप्रधानांनी सातत्याने संविधानाचा आदर केलाय, संविधानाच्या पुढे नतमस्तक होतात आणि त्यांनी पण सांगितलंय, मी पण सांगतो, तुम्ही काळजी करू नका। कुणीही म्हणजे कुणीही तुमच्या या सगळ्या गोष्टीच्या आरक्षण काढणं किंवा ह्या गोष्टी अजिबात आम्ही होऊन देणार नाही। आम्ही तिथं काय माशा मारायला गेलोय? आम्ही तिथं काय गोट्या खेळायला बसलोय? आम्ही लोकांच्यावर जिथं अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडायला बसलोय। आता देखील जसं माझ्या मागासवर्गीय आदिवासींच्या संदर्भातला गैरसमज निर्माण करून त्यांना त्या ठिकाणी त्यांची मतं घेण्याचा प्रयत्न केला, तसं माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता केलं। माझ्या मुस्लिम बांधवांना असं वाटलं की आपल्याला काही देशातनं बाहेर काढतायत का? आता एक नवीन बिल आलेलं आहे वक्फ बोर्डाच्या बद्दलचं, त्याची जॉईंट सिलेक्ट कमिटी झालेली आहे। सत्ताधारी विरोधी पक्षाचे खासदार त्यामध्ये असणार आहेत, आमचे प्रतिनिधी म्हणून सुनील तटकरे साहेब त्या कमिटीत असणार आहेत। आम्ही त्या बिलाच्या बद्दल अभ्यास करूनंतर जे काही आपल्या समाजाच्या भल्याच्या गोष्टी असतील त्याच तिथं ठेवल्या जातील। आपल्याला घातक गोष्टी असतील, आपल्याला त्रासदायक गोष्टी असतील, त्याच्या संदर्भामध्ये आपण स्पष्ट भूमिका घेऊ, याची पण नोंद माझ्या अल्पसंख्याक समाजाने घ्यावी। उलट आम्ही जसं माझ्या आदिवासी समाजाला टार्टी, माझ्या मागासवर्गीय समाजाला बार्टी, माझ्या मातंग समाजाला आरटी, माझ्या बहुजन समाजाला विशेषतः मराठा सारथी, ओबीसी समाजाला महाज्योती, माझ्या इतर वर्गाला अमृत, अशा प्रकारच्या संस्था काढलेल्या आहेत। मला अनेक माझे कार्यकर्ते सांगायचे की दादा मुस्लिम समाजाच्या करता पण काहीतरी आणा। आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आता जसं मातंग समाजाच्या करता आरटी आणलं, तसं मुस्लिम समाजाच्या करता मारटी आणलेलं आहे।
त्याच्यामुळं त्याच्यातनं पण मुस्लिम समाजातल्या तरुण तरुणींना एक आधार देण्याचं काम, दिशा देण्याचं काम, स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही करणार आहोत. मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटीचं भाग भांडवल दिलं. सरकारची गॅरंटी 60 कोटीची होती, ती 500 कोटी वाढवली. आम्ही भेदभाव नाही केला. आम्ही माय माऊलींना तुम्हाला सांगतो की आज माझी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे. ही योजना ठराविक वर्गाकरता नाही, त्याच्यात आदिवासी आहेत, मागासवर्गीय आहेत, अल्पसंख्याक आहेत, बहुजन समाज आहे, भटका समाज आहे, ओबीसी समाज आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या माझ्या गरीब घरातल्या सर्व महिलांना या योजनेचा फायदा त्या ठिकाणी दिला जाणार आहे. त्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका. पैसे द्यायला सुरुवात झाली. 90 लाख माझ्या माय माऊलींच्या खात्यावर बँकेत पैसे आले, आपल्याही भागामध्ये आले. आज जो कार्यक्रम आहे त्याच्यात महिला बालविकास खात्याची मंत्री आदिती तटकरे आहे, आपल्याच पक्षाची आहे, तिचंही बारकाईनं लक्ष आहे. आज साधारण महाराष्ट्रातल्या महिलांचा आकडा 1.25 कोटी एवढा होणार आहे. एवढ्या तुम्हाला दर महिन्याला, आता 2 महिन्याचे एकत्र दिले, जुलै आणि ऑगस्ट, आता पुढं दर महिन्याला 1500 आणि हे तुमच्याकरता खर्च करायचे. कारण तुम्ही काय करता, तुमच्याकडे पैसे कारभाराने दिले किंवा घरातल्या कोणी दिले तर तुम्ही तुमच्या कच्च्या बच्च्या मुलांच्या मुलींच्या करता खर्च करता. तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःच्या पोटाला चिमटा लावून कारभाराला पैसे देण्याचा प्रयत्न करता, त्याचं भलं करण्याचा प्रयत्न करता. अरे तुम्हालाही जगण्याचा अधिकार आहे ना. तुमच्याही मनामध्ये काहीतरी असेल ना बाजारात गेल्यानंतर की आपण आपल्याकरता हे घ्यावं, आपण आपल्याकरता ते घ्यावं. त्याकरता तुमच्या स्वतःच्या करता तुम्हाला सक्षम आणि सबल करण्याच्या करता या गोष्टी दिलेल्या आहेत. ही योजना विरोधक टीका करतात, कोर्टात गेले हे करू नका म्हणून. आम्ही ऐकलं नाही. आम्ही गरिबी कमी करण्याच्या करता आणि विकास करण्याच्या करता आम्ही सरकारमध्ये गेलो. दिलीप मोहिते, दिलीप वळसे, तिकडं अतुल बेनके, अजित पवार, तिकडं अण्णा बनसोडे, सुनील टिंगरे, चेतन तुपे, दत्ता भरणे, आम्ही सगळेजण, सुनील शेळके, हे आमच्या भागातल्या जनतेचं भलं करण्याच्या करता, विकास करण्याच्या करता. आणि मी राज्य मंत्रिमंडळामध्ये, मी आज तिथं नसतो तर या योजना मला देता आल्या नसत्या. माझ्या माय माऊलीला रक्षाबंधनाच्या निमित्तानं एवढ्या राख्या बांधतात माझी बहीण, विश्वासाने बांधती. त्या विश्वासाला मी काय केलं असतं? मी म्हटलं असतो अरे मी विरोधकात आहे, मी काही करू शकत नाही, असलं रडगाणं घेऊन काही चाललं नसतं. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत बाबांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही या निमित्तानं तिथं पुढाकार घेतला. आणि राज्यातल्या जनतेला कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही तिथं डोंगरी भागात, आदिवासी भागात, कोपऱ्यामध्ये कुठं राहत असला तर योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. म्हणून हे सगळा खटाटोप आम्ही केलेला आहे. मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही यावेळेस दिलीप मोहिते पाटलांना निवडून दिलं. मी पण आवाहन केलेलं होतं, तुम्ही जिल्हा जास्तीत जास्त आमदार माझ्या पाठीशी उभे करा. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री पद मिळवू शकलो. त्याच्यामुळं तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या तालुक्यामध्ये 2021 मध्ये आपण सरकारमध्ये गेलो, 231 कोटी, जवळपास 232 कोटी आपल्या आमदार साहेबांनी प्रयत्न करून आणले. त्याच्यानंतर 21-22 ला प्रयत्न केला, परंतु करोना होता. करोनाच्या काळामध्ये थोडीशी अडचण होती. 145 कोटी रुपये आणले. करोना दूर झाल्यानंतर मग आपण 874 कोटी रुपये आणले. तालुक्याला 874 कोटी. नंतर आम्ही सरकारमध्ये गेलो, आमच्यावर टीका टिप्पणी झाली, आम्हाला नावं ठेवली गेली. मित्रांनो, आम्ही आमच्या करता नव्हतो रे बाबांनो गेलो, आम्ही आमच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता गेलो. आज हजारो कोटी रुपयाचा निधी मी माझ्या पुणे जिल्ह्याला, महाराष्ट्राला देऊ शकलो. तुम्हाला माहिती आहे, आता दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते,
दिलीप मोहितेंनी सांगितलं की ते कामाच्या बाबतीमध्ये थोडंसं कडक बोलतात, बोललं पाहिजे. ते त्यांचं वैयक्तिक काम नाही, ते समाजाचं काम आहे, गोरगरिबांचं काम आहे, जनतेचं काम आहे. आणि त्या प्रकारे आम्ही त्यांना 23-24 मध्ये 2,872 कोटी रुपये मंजूर केले. तुम्हाला आश्चर्य वाटेल माय माऊलींनो, या 5 वर्षात आता इलेक्शन आल्यामुळं सगळा खर्च करता येत नाही, पण तरी देखील सगळा मिळून 4,250 कोटीचा निधी या पठ्ठ्या दिलीप मोहिते पाटलांनी तुमच्या करता आणला. आणि त्यांच्या मागे मी ताकद उभी केली, कारण माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या होत्या. मी अर्थमंत्री होतो. त्याच्यावर तिजोरी उघडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना, आपली पंगत कशी बसती जेवणाला लग्नामध्ये, वाढप्या ओळखीचा असला की मजा येते की नाही, जरा जास्त मिळतं, व्यवस्थित शेल्क मिळतं. तसं मी वाढायला बसलेलो होतो आहे. 288 मतदारसंघात वाढत 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 जात असताना खेड राजगुरुनगर आलं की तिथं जास्त टाकलंय मी. हे 4,250 कोटी आहे. हे झाकून राहत नाही. त्याच्यातनं तुमचे रस्ते, तुमच्या भागातला विकास, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, हे त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारे धरणं जी झाली, त्याच्यामध्ये दिलीप मोहितेंचा आणि दिलीप वळसे पाटलाचा एका धरणाच्या बद्दलचा वाद होता. तो वाद, कळमोडी धरण, तो वाद आम्ही बसलो. दिलीपरावांना म्हणलं, हो का, त्यांनाही मिळालं पाहिजे, तुम्हालाही मिळालं पाहिजे. आम्ही तिघांनी बसून वाद मिटवला की नाही? वाद मिटवला. चर्चेतनं मार्ग निघतो ना बाबांनो, काळजी का करता? आदिवासींना आपण 2 योजना दिल्या. आता मला आदिवासीचं शिष्टमंडळ आमच्या अरुण कुठं बसलाय, अरुण चांबारींनी केलं, माझ्याशी त्यांचा संपर्क करून दिला. त्यांनी सांगितलं की आमदारांची आमची इच्छा आहे की आमच्या आदिवासींना घरकुलं मिळाली पाहिजे. मी द्यायला तयार आहे ना, तुम्ही काय काळजी करताय? यंदा केंद्र सरकारने 3 कोटी घरकुलं देशात द्यायचं ठरवलं. त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये आपण जास्त आणू आणि त्याच्यातनं आपल्या भागामध्ये आपण आणू. तेवढी दमतम, तेवढी ताकद आमच्यात आहे ना. आम्ही 30 वर्ष काम करत आलो, 35 वर्ष झाली. आम्हाला सकाळी लवकर उठून विकास कामं करण्याची सवय. या गोष्टीचा विचार हे देखील आपण सगळ्यांनी केला पाहिजे. माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, आळंदी आपल्याच भागामध्ये हे आध्यात्मिक केंद्र असल्यामुळं माझा वारकरी समाज या बांधवांच्या करता बजेटमध्ये आम्ही अनेक घोषणा केलेल्या आहेत. परवाच मी आळंदीला एक धर्मशाळेचं उद्घाटन करण्याच्या करता दिलीप मोहिते आणि आम्ही गेलो होतो. डी भोसले पण तिथं होते. अतिशय चांगल्या प्रकारे त्याही भागामध्ये आम्ही सोयी करून देतोय. प्रतिदिंडीला 20,000 रुपये आम्ही त्यावेळेस दिलेले आहेत आणि इथून पण तीर्थक्षेत्रामध्ये देखील अधिक देण्याचा आपल्या राज्य सरकारचा प्रयत्न आहे. पिण्याच्या पाण्याची योजना, हर घर नल अशी योजना आपण आणलेली आहे. ती पण समाजातल्या शेवटच्या माणसाच्या करता करोडो रुपये लागले तरी चालतील. पाणी सर्वांना मिळालं पाहिजे. पाणंद रस्त्यांच्या मोठ्या जे काही प्रश्न आहेत, तिथं खेड आळंदी मधले शेतकरी अडचणीला तोंड देत आहेत. आता इथं प्रांत मामलेदार आहेत, त्यांना मला सांगायचंय, पाणंद रस्ते आणि शेत रस्त्यांच्या संबंधित काही माहिती महाराजस्व अभियान, प्रांत कुठे येतो तुम्ही, महाराजस्व अभियान हे अंतर्गत शेत रस्ते, पाणंद रस्ते मोकळे करण्याचं काम तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टर करू शकतात. तो अधिकार आम्ही त्यांना दिलाय. प्रांत आणि मामलेदारांनी त्याची नोंद घ्यावी. लाडकी बहीण योजनेच्या बद्दल सांगितलेलं आहे. काही लोक सांगतात अरे तात्पुरतं आहे. तात्पुरतं नाही, 5 वर्ष पुढे चालू राहणार आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या. तुम्ही मला उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या जनतेच्या मनातला उमेदवार आम्ही देणार आहे. तो उमेदवार देत असताना त्याची खूण असेल घड्याळ, ते घड्याळाचं बटन दाबायचंय. ते बटन दाबल्यानंतर आपल्याला पुढेही 5 वर्ष, तुम्हाला माहिती आहे महिलांनो, 5 वर्षात मी हिशोब केला तुमच्या प्रत्येकाच्या घरी किती जाणं मदत होणार आहे. 5 वर्षात 90,000 रुपये हे तुमच्या घरी जाणार आहे. तुमच्या करता
माझ्या माय बाबली करता, माझ्या बहिणी करता, माझ्या मुली करता, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या करता हे तर काम माझा अंदाज आहे. मी बजेटमध्ये तरतूद करत असताना मोठी तरतूद केली. आता 1.25 कोटी महिलांच्या पर्यंत पोहोचलोय, परंतु कदाचित ते 2 कोटी महिलांच्या पर्यंत पोहोचेल. माझी लाडकी बहीण योजना ही आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे. पुन्हा आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे. याकरता आपण एकमेकाला साथ दिली पाहिजे, तर आपलं सगळ्या योजना पुढे नेता येतील. माझे शेतकरी सांगायचे, अहो दादा विजेचं कनेक्शन तोडलं, आता काय करायचंय, ते लाईनमन ऐकत नाही, पैसे भरा म्हणतोय. तेही तुम्हाला आता 3 हॉर्सपावर, 5 हॉर्सपावर, 7.5 हॉर्सपावर. आता इथून पुढं विजेचं बिल भरायचं नाही, मोफत महायुतीचं सरकार आणायचंय. याकरता आपण एकमेकांना नाही, मी काय करायचं ते करतो, माझ्यावर विश्वास ठेवा. फक्त 10 मिनट में प्रेजेंटेशन है. कारों को क्या प्रेजेंट करेंगे? मुझे तो बहुत भूख लगी है. मेरा पकोड़ा. पकोड़ा नहीं, आइडिया. ऐसे प्रेजेंट करेंगे क्या? 10 मिनट है ना. आता तुम्ही Inviting you to collaborate. Legible phone picture. And done. Marvelous. Superb. Bring your best ideas together with stunning presentations. Canva will say हात वर करावर त्याला बऱ्याच जणांच्या. पण ऐका, त्याच्यामध्ये जरा गॅस सिलेंडर घेणं जिकिरीचं पडतंय. संसार चालवत असताना आम्ही त्याचा हिशोब केला आणि त्यामध्ये मी आणि सरकारने आम्ही तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला देणार आहे. 54 लाख कुटुंबाला महाराष्ट्रात त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं हे 3 गॅस सिलेंडर आमच्या बहिणींना भाऊबीज दरवर्षी बनवताय. आणि महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे, महिन्याला भाऊबीज. झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे. मुलींचं मोफत शिक्षण केलेलं आहे. आता मुलींना शिकवा. युवक आणि युवतींच्या करता प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम घेतलाय. प्रशिक्षण तुम्ही घ्यायचंय, मुलांनी मुलींनी 12वी डिप्लोमा आणि डिग्री, आणि त्याच्याकरता वेतन आम्ही देणार. 12वीच्या पास झालेल्या मुलांनी मुलींनी प्रशिक्षण घेतलं, तिला 6,000 रुपये महिना देणार. डिप्लोमावाल्याला 8,000 रुपये महिना देणार आणि डिग्रीवाल्याला 10,000 रुपये. तुम्ही 5-6 महिने, 8 महिने, 9 महिने प्रशिक्षण घ्या. तुम्ही त्याच्यात तरबेज व्हाल, तुमचे मुलं मुली, आणि मग त्यांना नोकऱ्या मिळायला सोपं जाईल. त्याकरता ही युवा युवतींच्या करता प्रशिक्षण योजना ही आपण आणलेली आहे. अशा पद्धतीनं ती 10 लाख युवक युवतींच्या करता आहे. मला शेतकरी म्हणायचे, आपल्या पण इथं दूध जातं. मला वाटतं अरुण नरकेच दूध संघाचा अरुण चांबारे डायरेक्टर आहे. त्याच्यामध्ये दुधाचे भाव जरा पडलेत. गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान सुरू केलं. आमच्या भावांना, नुसतं बहिणींना नाही, भावांना वीज माफी, 5 रुपये अनुदान आणि मुलांना प्रशिक्षण, या योजना आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. आपण संजय गांधी निराधारचा लाभ माझ्या तालुक्यामध्ये 4,500 लोकांना दिला. श्रावण बाळ निवृत्ती वेतनाचा लाभ 3,500 लाभार्थ्यांना दिला. इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 550 लाभार्थ्यांना लाभ दिला. आणि प्रधानमंत्री आवास योजना 1,500 लाभार्थ्यांना लाभ दिला. शबरी आदिवासी घरकुल योजना 1400 लाभार्थ्यांना लाभ दिला. आणि सुनील तटकरे साहेब, आमच्या खेड आणि राजगुरुनगरच्या 70,000 महिलांनी, माय मौलींनी माझी लाडकी बहीणचा फॉर्म भरून दिलाय. त्याच्यातल्या 55,000 महिलांचे फॉर्म मंजूर झालेले आहे. म्हणजे एवढ्यांना ती रक्कम मिळणार. बाकीच्यांच्याही फॉर्मच्या संदर्भातली छाननी चाललेली आहे. कुणालाही गरीब घरातल्या महिलेला मला किंवा माझ्या सहकाऱ्यांना वंचित ठेवायचं नाही. या गोष्टीचा पण आपण नोंद सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी. नमो शेतकरी सन्मान योजना आहे. आम्ही खूप योजना, वयस्कर लोकांच्या करता वयोश्री योजना आहे. त्याचबरोबर अशा अनेक योजना आम्ही तुमच्या करता आणल्यात.
आपली चालू असलेली कामं, रिंग रोडची ही पण आपल्याला आपल्या पुणे जिल्ह्यात करायची. 2 रिंग रोड मी त्या ठिकाणी करणार आहे. परवा मला दिलीप मोहितेंनी आग्रह केला, चाकणचे ट्रॅफिक जरा जास्त त्रास देत आहे, तिथली अतिक्रमण हटवलीत. आता तिथं डांबरीकरण करण्याकरता 10-11 कोटी रुपये निधी मंजूर करून दिलाय. आता ते सगळं चांगलं करून देतो. आता कोणी तिथं अतिक्रमण करू नका. पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, कोतवालाचं मानधन वाढवलं, आशा सेविकेचं मानधन वाढवलं, गट प्रवर्तकाचं मानधन वाढवलं, अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढवलं. आता हळूच एक जण आला कानात म्हणला, दादा सरपंचाचं वाढवा. सरपंचाचं पण वाढवतो, पण तुम्ही आम्हाला संधी द्या, मी सरपंचाचं पण मानधन त्या ठिकाणी वाढवतो, काळजी करू नका. शेवटी आम्ही देणारे आहोत, आम्ही काम करणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. कुणी काहीतरी सांगितलं की दिलेले पैसे घेतील, अजिबात कोण मायचा लाल घेऊ शकत नाही. कुणी जर तसं सांगितलं तर मला फोन करा, मग बघतो त्याच्याकडे कसं काय ते. त्याला पोलिसांच्याच ताब्यात देतो आणि चक्की पिसिंग करायला लावतो. अजिबात हा तुमचा मान आहे, तुमचा सन्मान आहे, तुमचे पैसे आहेत आणि ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यावर असे हौसे नवसे गवसे काहीतरी बोलत असतात, त्याच्यावर विश्वास काही ठेवू नका. इतर पण महत्वाची सगळी कामं आपण आपल्या दिलीपराव मोहितेंच्या नेतृत्वाखाली त्या बाबतीमध्ये करतोय. आता डीपीडीसी मधनं पण निधी दिला. डीपीडीसीचा कुठे गेले? डीपीडीसीचा निधी मिळाला का नाही? तो पण निधी दिलाय. चाकणचा वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न आपण सोडवतोय. स्मारकाची उभारणी आपण त्या ठिकाणी करतोय, त्याच्यातून पण रोजगार निर्माण होईल. चाकण परिसरातील 17 गावातील कचऱ्याचा प्रश्न आपण मार्गी लावतोय. त्याच्यामध्ये हे सगळं लाभ आणि बळ हे देण्यामागचं काम आम्ही सगळेजण करतोय. आता आम्हाला पण सरकार कसं चालवायचं, प्रशासन कसं चालवायचं, लोकांची कामं करण्याच्या करता प्रशासनावर वकूफ कसा ठेवायचा, त्या सगळ्या गोष्टी बाबांनो, माय माऊलींनो, युवकांनो, युवतींनो आम्हाला माहिती आहेत. त्याच्यामुळे फक्त मी महाराष्ट्राचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करीन. अजून तुमच्या तालुक्याला अधिकच द्यायचा प्रयत्न करीन. पण हे देत असताना तुम्ही मात्र आम्हाला साथ द्यायला विसरू नका, अशा प्रकारचा माझा आपल्याला विनंती आहे. खेड तालुक्यातील भोरगिरी ते भीमाशंकर रस्ता 8 किलोमीटरचा सदरचा रस्ता ड्रीम प्रोजेक्ट मध्ये घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फ्लायओव्हर असणार आहे. त्याच्यामध्ये जंगलामध्ये अभयारण्याच्या धर्तीवर हा सगळं काम करायचं ठरवलेलं आहे. बरेच वर्ष याची मागणी होती. मात्र माझ्या आदिवासी बांधवांनी, भगिनींनी, मागासवर्गीय बांधवांनी, भगिनींनी आणि मातंग समाजाच्या माझ्या बांधव भगिनींनी आता लोकसभेला झालं गेलं ते गंगेला मिळालं. विधानसभेला मात्र अतिशय उत्तम पद्धतीनं महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या करता आणि केंद्राचा जास्तीत जास्त पैसा महाराष्ट्रामध्ये मंजूर करून आणण्याच्या करता, कारण केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे. त्यांना मी सांगेन, आंध्रला आणि बिहारला जसं दिलंय तसं माझ्या महाराष्ट्राला द्या. त्याच्यातनं मोठ्या मोठ्या योजना आपण करू. एवढ्यावर नाही, कांद्याच्या बाबतीमध्ये मी त्यांना सांगितलंय, आता वांदा करू नका. आमचा कांदा निर्यात बंदी अजिबात करायची नाही. निर्यात बंदी इथून पुढे होणार नाही. त्याकरता तुम्ही आम्हाला सगळ्यांनी साथ द्या. उलट तुमच्या पिकांना आणि बाकीच्या गोष्टींना योग्य पद्धतीचा दर मिळवून देण्याच्या करता देखील आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू, प्रयत्नशील राहू. जिल्हा बँक आणि बाकीच्या तर संस्था आम्ही चालवतोयच. 0% व्याजाने पीक कर्ज आम्ही देतोयच. बाकीचा लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम, आता पण माझी माय माऊली आली, तिने काय अडचण सांगितली, ताबडतोब मी प्रांत आणि मामलेदाराला सूचना दिल्या. माझ्या आदिवासीच्या बाबतीमध्ये घरकुलाचा प्रश्न या दोघांनाही सांगितलं. आता गेल्यावर कलेक्टर मला तिथे भेटतील, कलेक्टरला पण सांगणार हे ताबडतोब करायचं. तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये कुठं काही अडचण येईल असं वाटून देऊ नका. मी तुमच्या पाठीशी आहे. दिलीप मोहिते पाटील साहेब तुमच्या पाठीशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे. घड्याळ तुमच्या पाठीशी आहे. एवढा शब्द माझ्या माय माऊलींना, माझ्या बांधवांना देतो. आणि वेळ बराच झाला असल्यामुळं
मला तिथं पोच अरे पहिल्यांदा तुम्ही मी सांगतोय ते करा, पुढच्या वेळेस बाकीचं तू काय जे सांगितलं तुझ्या मनात जे ते करण्याची जबाबदारी माझी, हे मी प्रांताध्यक्षाच्या साक्षीने सांगतो. पण आपसामध्ये वाद घालू नका, अंतर पडून देऊ नका, खोटं नाटं सांगितलं तर विश्वास ठेवू नका. आता जरा माझ्यावर विश्वास ठेवा, मी खोटं सांगणार नाही, मी कडक आहे, परंतु शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वाद आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.